वाजता राहुल गांधी हे कार्यक्रमाच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतील। अगदी काही वेळापूर्वी राहुल गांधी हे पुणे विमानतळावरती त्यांचं आगमन झालं, तिथे त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं महाराष्ट्र काँग्रेसकडून। आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय, पुण्यामधील हॉटेल शेरेटॉन या ठिकाणी राहुल गांधी पोहोचले। तिथे देखील पुन्हा एकदा राहुल गांधी हे शुभेच्छा स्वीकारताना दिसतात, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आहे। राहुल गांधींच्या समर्थनार्थ होणारी ही घोषणाबाजी देखील आपण बघतोय। पुण्यामधल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, पुण्याचा ते दौरा करतायत। काँग्रेसचे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे सगळे या ठिकाणी पोहोचताना आपण पाहतोय। यशोमती ठाकूर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सगळेच नेते आता इथून पुढे राहुल गांधी यांच्या सोबत असतील आणि संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधी हे कार्यक्रमाच्या दिशेने जायला निघतील। मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या एकूणच पुण्यामध्ये ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तिथे तैनात करण्यात आलेला आहे। राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामधून विद्यार्थी हे हा कार्यक्रम बघण्यासाठी, यामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेले आपण बघितलेले आहेत। साधारणपणे 42,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याच्या निमित्तानं नोंदणी केली, अशी ही माहिती मिळते। राहुल गांधींच्या पुण्यातल्या या मोठ्या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी काहीशी नियमावली देखील आखून दिलेली होती। या नियमावलीचं पालन करत आजचा हा कार्यक्रम होणार आहे। जेनझीला एका पद्धतीने पुन्हा एकदा आकर्षित करून घेण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असेल। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि राज्यभरातले विद्यार्थी खरं तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्यामुळे आज राहुल गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संध्याकाळी साधारणपणे 6 वाजता या कार्यक्रमाची वेळ असेल। AISSMS या मैदानावरती पुण्यातल्या हा कार्यक्रम होणार आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचे मुद्दे, तरुणाईच्या वेगवेगळ्या समस्या या सगळ्यांच्या संदर्भात राहुल गांधी हे आज भाष्य करतील। विद्यार्थी विद्यार्थिनींशी संबंधित देखील जे मुद्दे आहेत त्यावरती राहुल गांधी आज बोलताना दिसतील। हॉटेलच्या आतमधली देखील ही दृश्य आपण पाहतोय। हॉटेल शेरेटॉन या ठिकाणी सध्या राहुल गांधी पोहोचलेले आहेत। आज साधारणपणे 6 तास राहुल गांधी हे पुण्यामध्ये असतील अशी प्राथमिक माहिती मिळते। या दरम्यान खरं तर काल सुप्रिया सुळे यांनी देशातली काँग्रेस आणि महाराष्ट्रातली काँग्रेस या संदर्भात समन्वयाचा अभाव असल्याचं विधान केलेलं होतं। या संदर्भात देखील राहुल गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत काही बोलणार का, काही कानमंत्र देणार का, सूचना करणार का, हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। काल पुण्यामध्ये भाजप, अभविप संघटना आणि काँग्रेस यांच्यामध्ये राडा देखील झालेला बघायला मिळालेला होता। या संदर्भात राहुल गांधी यांना माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे राहुल गांधी याविषयी काही बोलणार आहेत का, भाष्य करणार आहेत का, हे बघणं देखील महत्त्वाचं राहील। अर्थातच कार्यक्रमाचं जे ठिकाण आहे, प्रवेशद्वार, वाहनतळ, जे प्रमुख चौक आहेत शहरामधले, या सगळ्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वाहतुकीचा प्रवाह देखील सुरळीत राहावा या दृष्टीने वाहतूक पोलिसांचे देखील प्रयत्न असतील। वाहतुकीच्या नियोजनासाठी देखील हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येताना दिसतो आहे। पुण्यामध्ये सध्या राहुल गांधी पोहोचलेत आणि छात्रों की गूंज या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सध्या ते संवाद साधताना दिसतील। दुसरीकडे हे 2 खरं तर महत्त्वाचे कार्यक्रम आज महत्त्वाचे आहेत। आज ज्या पद्धतीने राहुल गांधी हे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत, त्याच पद्धतीने आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नव्या कार्यकारिणीसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे एकाच वेळेला कदाचित हे दोन्ही नेते या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतील। याआधी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले, तरुणाईला आकर्षित करण्यासाठी, जेनझी पिढीसाठी वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवल्याच्या बातम्या देखील आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत।
सोबतच सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील जेनझी पिढीसाठी एक कार्यक्रम घेतलेला होता, ज्यामध्ये सुमारे 2000 शहरांमधले विद्यार्थी सहभागी झालेले होते देशभरातल्या. आणि यानंतर काँग्रेसचा हा जो आजचा कार्यक्रम आहे, जो छात्रों की गूंज या नावाने होणार आहे, आज संध्याकाळी जो पुण्यामध्ये कार्यक्रम होतोय, तो देखील एकूणच या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाला महत्त्व आलेलं आहे. आताची जेनझी पिढी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांची वैचारिक बैठक या सगळ्या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम देखील महत्त्वाचा असणार आहे. सध्या राहुल गांधी शेरेटन हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते आपण पाहतोय राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी देखील सोबत होते आणि इथून पुढे कार्यक्रमाच्या निमित्ताने ते त्यांच्या सोबत राहतील. वेगवेगळ्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता काँग्रेसच्या विरोधकांकडून देखील येताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यक्रमावरून टीका केली आहे. काल ज्या पद्धतीने अभविपाळी काँग्रेसमध्ये राडा झालेला होता, त्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली होती. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून राहुल गांधी यांच्या या एकूणच दौऱ्याविषयी आरोपही केलेले होते. राजकारण काहीसे या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील पेटलेलं बघायला मिळतंय. या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी राज्यभरातून येणार आहेत, विद्यार्थी जमवण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले, असा एक गंभीर आरोप नवनाथ बन यांनी केलेला होता. प्रत्येकी 35,000 रुपये विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. मात्र अशा कुठल्याही पद्धतीने पैशांचं वाटप झालेलं नाही. असं काही आढळलं तर पोलिसांनी कारवाई करावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.